आपण विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. आपण आता जे महानगरपालिकेची चित्र बघत आहोत, तर भाजप या पक्षाने या महानगरपालिकेमध्ये महापौर पदापासून ते सभापती आणि सदस्य या पदापर्यंत महिलांना संधी दिलेली आहे. असं म्हटलं जातं की आता महिला राज या महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आणि आम्ही सुद्धा शिवसेना पक्ष आणि महायुतीचा घटक असल्यामुळे आम्हाला सुद्धा महिलांना 50% आरक्षण असल्यामुळे शिवसेनेतर्फे सुद्धा एक स्वीकृत सदस्य म्हणून महिलांना संधी देण्यात यावी यासाठी आम्ही नुकतंच ठाणे येथे एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते यांना आम्ही आमच्या ज्या महिला आघाडीतर्फे एक निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये सुद्धा आम्ही मागणी केली आहे की साहेब, आपली तळागाळातली संघटना आहे आणि महिलांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहतात. आपण बघितलं आहे की आमच्या ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहे ज्योतिताई वाघमारे यांना सुद्धा शिंदे साहेबांनी एक राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून त्यांची जी संधी दिली, त्यांना तिथे आपलं कर्तव्य आणि कर्तृत्व त्यांना प्रस्थापित करण्याची एक त्यांना संधी दिली. त्या पद्धतीने सुद्धा आम्हाला पण अशी अपेक्षा आहे की आम्ही नागपूरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणारा महिला आहे. आम्ही जेव्हापासून पक्ष आणि ही संघटना जेव्हा वेगळी झाली तेव्हापासून आम्ही जुळलेलो आहोत आणि आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे की शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला महिलांना संधी द्यावी आणि या निवेदनामार्फत आम्ही साहेबांना सुद्धा मागणी केली आहे की आपण नागपूरकडे विशेष लक्ष देऊन नागपूरमध्ये एक महिला नेतृत्व तयार करून आपले जे प्रश्न आहे किंवा संघटना आहे ती मजबूत व्हावी याकरता आम्ही तिथे आमचा विषय मांडलेला आहे आणि त्या विषयावर शिंदे साहेबांनी एक खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ दिली आहे की नक्कीच तुम्ही दिलेल्या निवेदनावर आम्ही त्यावर विचार करणार आणि नक्कीच महिलांना संधी देणार. ताई, खरं तर काय चर्चा झाली नेमकं? तुम्ही बोलले हे निवेदन दिलं तेव्हा काय शिंदे साहेबांसोबत चर्चा झाली तुमची? शिंदे साहेबांसोबत जेव्हा आम्ही स्वीकृत सदस्यासाठी चर्चा केली त्या दरम्यान साहेबांनी आम्हाला प्रश्न केले की तुम्हाला म्हणजे संधी न देण्याचा किंवा महानगरपालिकेमध्ये जे आम्हाला अपयश आलं तर ते तुम्हाला का बरं अपयश आलं त्याबद्दल आम्हाला प्रश्न केले. तर आम्ही सांगितलं की आमचे जे जिल्हा प्रमुख आहे सूरज गोजे यांच्या नेतृत्वामध्ये यावेळेस महानगरपालिका निवडणूक लढण्यात आली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून जो शिंदे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली होती ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली नाही आमचे जिल्हा प्रमुख यांनी. कारण आपण बघितलं आहे महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्ष हा कुठेही निवडणूक लढताना किंवा ज्या पद्धतीने लोकांपर्यंत संघटना आणि पक्षचिन्ह जाऊन साहेबाचे विचार आणि जायला पाहिजे त्या पद्धतीने पोहोचू शकले नाही. तर कुठेतरी आमचे जे जिल्हा प्रमुख आहे सूरज गोजे ते कुठेतरी कमी म्हणजे त्यांची कमतरता कुठेतरी आम्हाला दिसत आहे. ज्या पद्धतीनं आपला पक्ष आणि आपली संघटना तिथे उभारण्यासाठी ज्यांनी तिथे मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत घेताना कुठे दिसली नाही. सूरज गोजे यांचं अपयश म्हणून आपण बघितलं जातो तर तेच चर्चा साहेबाशी झालेली आहे आणि ही चर्चा पूर्ण आम्ही सांगितलेली आहे की आपल्या अपयशाचे कारण म्हणजे सूरज गोजे जे आमचे जिल्हा प्रमुख आहे ते कुठेतरी अपयशी ठरले. त्यामुळे आम्ही या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आमचे नगरसेवक येऊ शकले नाही. नागपूरमध्ये फक्त एकच नगरसेवक आलेला आहे, गणेश चर्लेवार, आणि तो प्रभाग क्रमांक 34 मधून आलेला आहे आणि महिलांना तर कुठेच प्राधान्य दिलेलं नाही. त्यामुळे साहेबांना हे सांगितलं की साहेब, आज एकच नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेला आहे त्यामुळे आपण महिलांना सुद्धा 50% आरक्षण असल्यामुळे महिलांना आपण संधी द्यावी आणि आपण पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. ताई, आपण बघितलं की भाजप तुमच्या मित्र पक्षाने तुम्हाला संधी दिलेलीच, महिलांना संधी दिलेलीच आहे, मग तुम्ही महिलाचीच मागणी का करताय? आपण बघितलं आहे की महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये 8 जागा आम्हाला भाजप यांनी दिलेल्या होत्या आणि त्यामधून त्या 8 जागेमधून फक्त एकच नगरसेवक आमच्या प्रभागातून पुरुष नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि महिलांना कुठेच संधी दिलेली नाही. त्यामुळे आमची मागणी आहे आणि आमच्या महिलांची सुद्धा मागणी आहे की नागपूरमध्ये महिलांना आपला पक्ष संघटन वाढवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडण्यासाठी कुठेतरी महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात यावं. आणि आपण बघितलं आहे की एकनाथ शिंदे साहेब हे लाडके बहिणीच्या
पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आम्हाला कुठेही नाराज करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. एक तुम्ही जे निवेदन शिंदे साहेबांना दिलं त्यामध्ये मनीषा पापडकर आणि तुमच्याच नावाचा उल्लेख आहे. असं का, म्हणजे नागपूरमध्ये एवढ्या महिला काम करत आहे, तुमच्याच नावाचा उल्लेख करून तुम्ही तुमच्या नावाकरता निवेदन का दिलं? सगळ्यात आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी गायत्री वैद्य, उपजिल्हा प्रमुख, नागपूर शहर. आम्ही निवेदन दिलं ना, आमच्या दोघीचं नाव यासाठी म्हणून दिलं आम्ही की आमच्या पूर्ण महिला आघाडी, पूर्ण पदाधिकारी महिला आमच्या लोकांची एक मीटिंग बसवली. आम्ही मीटिंग बसवल्यामध्ये ते ठरलं की ताई तुमच्या दोघींचं नाव देण्यात यावं, म्हणून आम्ही आमचं नाव तिथे नोंदवलं. आणि साहेबांना भेटलो यासाठी की आम्ही निवेदन यासाठी दिलं की आमच्या महिला आघाडींना ही संधी दिली पाहिजे. BJPवाल्यांनी पण महिलांनाच बसवलेलं आहे, तर आमची पण इच्छा आहे की आमच्या शिंदेसाहेबांनी पण आपल्या लाडक्या बहिणीला संधी द्यावी.